चल क्वेश्चन घ्या. अ प्लॅन अँड इलिव्हेशन फॉर द कॉलम फुटिंग for an RCC frame structure is given below. Work out the quantity for concrete and steel as per detail given. मला त्या खालच्या लाईन मध्ये लिहा. कॉलम इज इक्वल टू 12 mm 5 comma 4 numbers and 8 mm 5 at the rate चं चिन्ह काढा. 150 mm center to center as a ties. त्यानंतर खाली फुटिंग लिहा. 10 mm 5 in both direction at 300 mm center to center. ओके. आणि आपल्याला त्यांनी डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम आपल्याला काढावं लागेल. आता मी जशी काढतो तशीच काढा, आपण थोडीशी मॉडिफाय करणार आहे त्याला, त्यामुळे डायग्राम मी जशी काढतो तशी काढा. डायग्राम सोबतच ड्रॉ करून घ्या. कॉलम मध्ये आपण किती बार सांगितलेले आहे? कॉलमच्या टाईपची स्पेसिंग किती ठेवली आपण? आणि कॉलमचे जे बार आहे त्यांचं किती बार आहे? 4 नंबर्स 12चे ना.
ड्रॉ करा डायग्राम. हा आपण तयार केलेला क्वेश्चन आहे. चल लक्ष द्या. आता बघा, आपल्याला सर्वात पहिले त्यांनी कॉन्क्रीट आणि स्टील काढायला लावले. तर आपला मुद्दा आपण जे शिकतोय ते स्टीलचं शिकतोय, कॉन्क्रीटचं थोडं नंतर, याच्यानंतर घेऊ. पहिले आपण बार बेंडिंग शेड्यूल तयार करून घेऊ. बघा लक्ष द्या. आता आपल्याकडं किती मेंबर आहे? 2 मेंबर आहे काढायचे. कोणते कोणते? एक कॉलम आहे आणि एक फुटिंग आहे. मग आपण सर्वात पहिले कॉलमचं स्टील करूया. बघा सर्वात पहिले इथं घ्यायचं कॉलम. मग कॉलममध्ये किती शेपचे बार येतात? तुम्हाला पहिल्या इंट्रोडक्शन लेक्चरला मी सांगितलं होतं. एक स्ट्रेट बार येतो आणि टाईज येतात, लॅटरल टाईज. दोन शेपचे बार येतात. मग सर्वात पहिले आपण काय घेऊ? तुम्ही ते लेक्चर बघा, त्याच्यामध्ये कळेल. सर्वात पहिले आपण घेऊ मेन स्टील, किंवा कॉलममध्ये आपण त्याला म्हणतो लॉन्जिट्युडिनल बार्स. ओके. मग लॉन्जिट्युडिनल बारचा शेप कसा आहे तो काढून घ्यायचा. कसा शेप दिसतोय आपल्याला? असा दिसतोय. टोटल असा आहे ना, बरोबर. आता इथे तुम्हाला काय लागेल? एक तुम्हाला लागेल कॉलमची हाईट. तर मग इथं डायग्राम मध्ये तुम्ही हाईट काढून घेऊ शकता. ओके. हा शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा की कॉलमची आपल्याला लेंथ काढायची. लेंथ ऑफ लॉन्गिट्युडिनल बार इज इक्वल टू. मग डायग्राम मध्ये बघा आणि मला इथं कॅल्क्युलेशन सांगा कशी काढणार. हा जो बार तुम्हाला दिसतोय इथं, हा बार, या बारची टोटल लेंथ कॅल्क्युलेट करायची तुम्हाला. कशी येईल सांगा मला. सोपं आहे, तिथं बघून फक्त सांगायचे. सगळे डायमेन्शन आहेत तुमच्याकडे. फॉर्म्युला आपण असंही शिकलो नाही कोणताच. आपल्याला जागेवर बघायचंय आणि लिहायचंय. बघा त्या कॉलम मध्ये व्हॅल्यू सांगा आता डायरेक्ट. 311 3100. पुढे कुठे कवर? कवरचा वगैरे काय संबंध नाही इथे. हां प्लस, बरोबर, प्लस 450. अजून नाही. नाही प्लस 300. बार गेला कसा आहे तो बघा ना. इथून इथपर्यंत तुम्ही सांगितली 3100, इथून खाली 450 आणि तिथून इकडे 300. संपला ना विषय. प्रत्येक वेळेस कवर मायनस करा, हुक ऍड करा. कोणी सांगितलं? अरे मग त्याची लेन दिली ना आपल्याला डायरेक्ट त्यांनी. कितीने आडवा झालाय? डायरेक्ट 300 झालं, दिली ना त्यांनी. असं हुक नाही येतो, याला हुक नाही म्हणत. RCC मध्ये आपण काय शिकलो? याला डेव्हलपमेंट लेंथ म्हणतात. आठवा जरा, RCC तुम्ही कॉलम डिझाईन केला त्याच्यामध्ये ही डेव्हलपमेंट लेंथ असते. मग ती डेव्हलपमेंट लेंथ आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिली. म्हणजे प्रत्येक, म्हणून मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युला आपल्याला पाठ नाही करायचा आहे. काही ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी, म्हणजे जर बीम असेल तर बीम मध्ये तो कसा गेलाय, काय गेलाय, गिवन डाटा काय. इथं तुम्हाला गिवन डाटा डायरेक्ट इथून इथपर्यंत 3100, इकडे 450 आणि 300. संपला विषय. कशाला बाकीचं डोकं लावायचं हुक आणि ते. हां, जर इथून वरती जर तो असा दिलेला असता त्यांनी, असा म्हणजे हा 300 आणि प्लस असा 90 डिग्री, हा 300 आणि प्लस असा 90 डिग्री, तेव्हा तुम्ही 1 इंटू हुक आला असतं. फक्त एकाच बारचं काढतोय आपण, तसे 4 बार आहे ना. कळलं का? मग ते हुक किती डिग्री आहे? 90 डिग्री आहे ना. मग 90 डिग्रीसाठी आपण काय घेतो? 8 टाइम्स डायमीटर. पण आता तसं दिलंय का त्यांनी? नाही. मग नाही घ्यायचं. कळतंय का तुम्हाला? तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. एक असं गृहीत नका धरून चालू की L मायनस प्लस हुक मायनस हे ते कवर, असं गृहीत नाही धरायचंय. मी तुम्हाला काय सांगितलं, ते की पॉइंट्स डोक्यात ठेवायचे, डायग्राम बघायची, गरज असेल तर ऍड करायची, गरज असेल तर मायनस करायचे. नाही आपल्याला दिसतंय तसं ऍड करून मोकळं व्हायचं. आता ह्या केसमध्ये जर हा स्ट्रेट बार येऊन जर असा झाला असता, मग तुमची कन्सेप्ट आली असते तिथं की सर तिथं हुक दिसतोय आम्हाला आणि तो पण 90 डिग्रीचा हुक आहे. मग ते काय पाठ आहे आपलं की 90 डिग्री असेल तर 8 टाइम्स डायमीटर ऍड करायचं आहे, आणि तो पण एकदाच. कारण की आपण एका बारचं काढतोय, हा दुसरा बार आहे, याचा काही संबंध नाही. ते नंबर्स मध्ये ते बार येणार आहे इथं.
आपल्याला एका बारची, इथं एकच दिसतोय ना, जर इथं तो शेप असा वरती गेलेला असता तर मग मी 90 डिग्री ॲड केला असतं, पण आता तसं काहीच नाही. म्हणून तुम्ही असं गृहीत धरून नका चालू की हेच राहणार आहे प्रत्येक वेळेस. नाही, तुम्हाला डायग्राम बघावी लागेल, जशी सिच्युएशन आहे त्यानुसार तुमच्या कन्सेप्ट तिथं अप्लाय करावं लागतील. मग याच्यासाठी प्रॅक्टिस लागेल, नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागतील. चला सांगा किती आलं मग लेंथ. चला डायमीटर सांगा, डायमीटर किती इथं 12, नंबर्स किती आहे त्या बारचे 4, लेंथ किती आली सांगा ही 3.85, टोटल लेंथ सांगा. हे चालू आहे का, टोटल लेंथ सांगा 15.4, डी स्क्वेअर अपॉन 162 करा, 12चा स्क्वेअर डिवाइड बाय 162, 0. एका मीटरच्या बारची 0.88 आहे, 15.4 ची किती येईल 13.55 kg. ओके, काय नाही कळालं याच्यामध्ये, कळालं सगळं. आता इथं चला दुसरं लिहू नका, दुसरं लगेच काढू आपण. सेकंड याच्यात टाईज, बीम मध्ये त्यांना आपण स्टिरप्स म्हणतो, पण त्याच कॉलम मध्ये टाईज येतात, हे लक्षात ठेवायचं. नुसत्या टाईज नाही, लॅटरल टाईज. ओके, टाईज म्हटलं तरी चालते. मग त्याचा शेप कसा आहे बरोबर. मग आता परत एकदा आपल्याला काय करावं लागेल, डी डॅश काढावं लागेल, परत एकदा काय काढावं लागेल बी डॅश काढावं लागेल. मग सांगा डी डॅश काय येईल, कुठे गेला तो कॉलम, हा कॉलम आहे. बोला डेप्थ किती आहे 300 मायनस कवर किती अज्यूम करता, इथं लिहायचं अज्यूम कवर. कॉलममध्ये किती सांगितलंय मी कवर 40 काय mm, म्हणजे काय येईल 2 × 40. काल लिहून दिलं ना, कॉलमसाठी 40, फुटिंगसाठी 50. सांगा मग डी डॅश किती आला 220 mm. सिमिलरली बी डॅश किती आला 220 mm. म्हणजे मग इथं आपल्याला लेंथ काढताना काय येईल 2 × 220 + 220. तुम्ही काय करत होते मागं, काल काय करत होते, ही 300 घेत होते, इथं तसं नाही. आपण बी डॅश आणि डी डॅश काढतोय ना, वेगळा काढून घेतलाय. ही मोठी 300 पण तुमची ब्ल्यू लाईन आतमध्ये आहे ना, मग ती किती कवर मायनस करून आहे ना, म्हणून ते डायमेन्शन आपण वेगळे काढून ठेवले, म्हणून त्याला बी डॅश आणि डी डॅश नाव दिलं. चला प्लस 2 × 12 × डायमीटर. डायमीटर किती आपला 8. सांगा किती आलं 1072 mm. डायमीटर किती आहे 8. नंबर्स आपण अजून काढले नाही. लेंथ 1.072. नंबर ऑफ टाईज कसं काढणार सांगा, इथपर्यंत येईल बरं का. आता व्यवस्थित सांगा, आता तुमचं इथं लॉजिक तुम्हाला यूज करावं लागणार आहे. व्यवस्थित सांगा. नंबर ऑफ टाईजचा तर फॉर्म्युला तोच राहील, कोणता एल टोटल लेंथ मायनस 2 × कवर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. तुम्हाला स्पेसिंग माहिती आहे, तुम्हाला 1 माहिती आहे, 2 × कवर माहिती आहे, फक्त विषय लेंथचा. तर लेंथ कशी कॅल्क्युलेट करणार मला ते सांगा. 300 हां 3100 प्लस 450 बरोबर. कळालं का, इथपर्यंतच येईल. ओके, म्हणून मग त्या केसमध्ये नंबर ऑफ स्टिरप्स कसे काढावं लागतील. आणि इथं जागा नाही म्हणून मी इथं काढतो, तुम्ही ते याच्यातच काढायचे. नंबर ऑफ स्टिरप्स इज इक्वल टू 3100 + 450 मायनस 2 × 40 डिवायडेड बाय स्पेसिंग किती आपली 150 + 1. सांगा नंबर्स किती आले 24.13, म्हणजे राऊंड फिगर 25. तुम्ही याच्या खाली लिहायचे नंबर ऑफ स्टिरप्स, आणि हे शॉर्ट फॉर्म नाही लिहायचे, नाव लिहायचं पूर्ण 25. सांगा इथं टोटल लेंथ एकाची एवढी, 25 ची किती येईल 26.8. डी स्क्वेअर अपॉन 162 किती येतो 0.395.
टोटल सांगा वेट. 10.58. कळालं का शुभम तुला? तुला काय नाही कळालं ते विचार. परत सांगतो. कुठं? इथं 40 ना, तो कवर 2 इंटू कवर घेतो ना आपण. किती येत आहे? यांची प्लस करून -80 करायचं, डिवाइड बाय 150 करायचं, +1 करायचं. बघा क्रॉस चेक करा परत एकदा. किती येत आहे आन्सर? बरोबर आहे ना. मग 24.13ला राऊंड फिगर करतो ना आपण. 0.13ची स्टिरअप कुठून आणणार? नंबर्समध्ये पाहिजे ना. 24 पॉईंट काहीतरी असतं त्याला 25 करू. 25.13 आला तर 26 करू. कमीला नाही राऊंड अप करायचं, जास्तला. हेच येत आहे ना. मग 25 मग इथं घेताना किती घेतली? 25. कळालं? अजून काय नाही कळत. ही लेंथ कशी काढली ते कळालं का? हे 2 साईड आहे आणि ह्या पण 2 साईड आहे, म्हणून B' + D' प्लस 2 इंटू हुक. हुक म्हणजे काय? 12 टाइम्स डायमीटर. इथं स्टिरअपमध्ये आपण 12 टाइम्स डायमीटर घेतो. ओके. अजून काही डाऊट असेल तर विचारा, नुसतं लिहून नका घेऊ. चला लक्ष द्या. मग आता आपण कॉलमचं काढलं. आता सेकंड आपण घेऊ फुटिंग. मग आता फुटिंग आपल्याला दिसायला कशी दिसणार आहे? त्याचं स्टील ते आपल्याला काढून घ्यावं लागेल. असं काहीतरी दिसेल तुम्हाला. ते असंच का काढलं? इकडे लक्ष द्या. काढू नका, लिहिणं महत्वाचं नाही. हा बघा, हा तुम्हाला सेक्शन दिलेला आहे. याला जेव्हा तुम्ही वरतून बघणार तेव्हा अशीच जाळी दिसेल ना. याला वरतून बघितलं तर म्हणजे इथं तो तुम्हाला असाच दिसेल. हा टॉप व्ह्यू आहे ना, इथं तो असाच दिसेल तुम्हाला. इथं गडबड होईल म्हणून मी तिथं काढला. ओके. आणि आपल्याला ते किती दिले? 10 300 mm सेंटर टू सेंटर. आणि बोथ साईड दिलेले. बोथ साईड म्हणजे काय? इकडं बी तेच आहे आणि इकडं बी तेच आहे. बरोबर. मग आपण काय करू इथं काढताना? आता याला LX साईड म्हणू आणि याला LY साईड म्हणू. ओके. सेपरेट काढायचं फॉर LX. मग LX साठी आपल्याला आता लेंथ ऑफ बार काढायची. सांगा लेंथ काय येईल? LX म्हणजे असे आडवे. मग आता सांगा काय येईल? 1500 मायनस 2 इंटू कवर. पुढं मायनस हुक ॲड करतो ना आपण, प्लस 2 इंटू हुक. मग 1500 मायनस 2 इंटू फुटिंगचं कवर किती असतं? 50 प्लस 2 इंटू 9 इंटू 10. 10चं आहे ना. सांगा मग. 1580 mm. ओके. याचे नंबर्स. आता बघा लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. हे बार्सची लेंथ तर अशी, पण ते ठेवलेले कोणत्या लेंथला आहे? या उभ्या लेंथला ठेवलेले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? LY मायनस 2 इंटू कवर. हे कळतंय का? बघा ही कन्सेप्ट आहे. डिवाइड बाय स्पेसिंग +1. बार तर आडवा आहे पण तो ठेवला उभ्या लेंथला आहे ना, मग त्याची स्पेसिंग तशी करावं लागेल. आता सेम आहे म्हणून प्रॉब्लेम नाही येणार. उद्या जर ही 2 मीटर असली तर इथं तुम्ही 1.5 घेऊन घेतला तर चुकणार आहे, कारण की स्पेसिंगसाठी त्याच्या परपेंडिक्युलर लेंथ घ्यायची. आता ती सेम आहे म्हणून आपण तीच घेतली. सांगा 1500 मायनस 2 इंटू कवर. कवर काय येईल? डिवाइड बाय स्पेसिंग. स्पेसिंग काय येईल? 300 प्लस 1. सांगा किती आलं? किती? 4.93 म्हणजे राऊंड फिगर 5. मग चला डायमीटर किती आहे? कितीचा डायमीटर आहे? किती आलं आहे? म्हणजे 6. 10चा डायमीटर. नंबर 6. लेंथ तुमची आली 1.50. हे चालू आहे ना. लेंथ तुमची आली 1.50. टोटल लेंथ सांगा. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 1500 मायनस 100 डिवाइड बाय 300 अधिक 1 9.48
d²/162 करा. 0.617 मल्टिप्लाय करा. 5.85 kg. ओके. मग हे कसं एक्सचं आलं सेम वायचं येईल, सगळं सेम येईल, पण दाखवायचं आहे आपल्याला काढून. ओके. मग हे लिहा आणि याच्या खाली परत तेच लिहा, कारण की डायमेन्शन सेम असल्यामुळं आपल्याला रिपीटेड करावं लागेल.